मी स्वर्ण भारत पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आमचा जो पक्ष आहे तो भारतातील एकमेव लिबरल किंवा स्वतंत्रतावादी पक्ष हा आहे। 14 साली त्याची स्थापना झाली आणि भारतामध्ये स्वतंत्रतावादाचा बीज रोवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। सरकारने फक्त सरकारचं काम करावं, प्रशासनाचं काम करावं। हे जे उद्योगधंदे चालवणं, पोर्ट चालवणं, खाणी चालवणं, हॉटेलं चालवणं, एअरलाईन्स चालवणं हे काही सरकारचं काम नाही। सरकारने या कामातून अंग बाहेर काढून घ्यावं आणि सरकारचा जो मुख्य उद्देश जो आहे ते संरक्षण, कायदा सुव्यवस्था ही प्रॉपरली कशी राहील आणि जनतेला सुरक्षित असल्याचं समाधान कसं मिळेल हे पाहणं हे खरं सरकारचं काम आहे। आपण अलीकडे आपण पाहतोय अनेक वर्षात की कायदा आणि सुव्यवस्थेची भारतातली स्थिती अत्यंत ढासळलेली आहे। स्त्रिया, दलितांविरुद्धचे अत्याचार हे फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि त्याला बंदी लागायची कुठेही आपल्याला चिन्ह दिसत नाही। सर्वसामान्य माणसाला आज सुरक्षित वाटत नाही, ही आपली आजची वास्तविक स्थिती आहे। अशा स्थितीमध्ये याच्या कारणांचा आपण अभ्यास केला तर लक्षात असं येतोय की भारतामध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्था जी आहे ती ज्या प्रमाणात असायला पाहिजे त्या मुळात त्या प्रमाणात नाही आहे। पोलीस दर लाख नागरिकांमागं कमीत कमी 222 असले पाहिजेत असा युनोचा मानक आहे। अमेरिकेमध्ये हे प्रमाण 1 लाख नागरिकांमागं 350 पोलीस एवढं आहे आणि भारतामध्ये मात्र हे प्रमाण फक्त 147 पोलीस एवढंच आहे। हे 147 पोलीस जजेस दर 10 लाख नागरिकांमागे भारतामध्ये 13 जजेस आहेत। भारतामध्ये 10 लाख नागरिकांमागे फक्त 13 जजेस आहेत। खरं तर ते प्रमाण कमीत कमी 50 जज असले पाहिजे। आपल्याला सर्वांना आठवत असेल की परवा दिवशीच TS ठाकूर आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया अक्षरशः रडले। कारण का तर म्हणजे 18,000 न्यायाधीश 3 कोटी खटले पेंडिंग खटले त्याचा निपटारा कसा करणार हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। लोक जागरूक झाल्यामुळे न्यायालयामध्ये दाखल होणारी प्रकरणं जी आहेत त्यांची संख्या तर वाढत चालली आहे। पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुद्धा सामाजिक कार्यासाठी न्याय मिळवण्यासाठी वाढतच चाललेली आहे। परंतु न्यायाधीशांची संख्या काय वाढायला तयार नाही आणि आहे त्या न्यायाधीशांच्या संख्येत सुद्धा जवळपास 25% न्यायाधीश आज भरले गेलेले नाहीत। सुप्रीम कोर्टाची स्ट्रेंथ, सुप्रीम कोर्ट लक्षात घ्या की भारताचा साऱ्या देशाचा न्यायाचा जो महामार्ग आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की ज्याचे जजमेंट्स हे आपल्याकडे कायदाच बनतात एका अर्थाने। 21 न्यायाधीश असायला पाहिजेत, प्रत्यक्षात फक्त 16 आहेत। तेथे सुद्धा 6 न्यायाधीशांची आजही कमतरता आहे, त्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत। या सगळ्या शोचनीय स्थितीमुळे झालंय काय, पेंडिंग खटले वाढतात, वेळेवर निकाल लागत नाहीत, न्याय वेळेवर मिळत नाहीत। अगदी हे जे दहशतवादी हल्ले होतात त्याचे खटले सुद्धा 10, 15 वर्ष आजही चाललेलेच असतात। त्यामुळे गुन्हेगारांना जो वचक बसवणं हे जे काम न्यायव्यवस्थेचं आणि पोलीस व्यवस्थेचं काम आहे ते होत नाही। दुसरी गोष्ट अशी, परवाच हमीद दाभोळकर म्हणाले की दाभोळकरांच्या खुनाचा अजूनही तपास लागलेला नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे, अत्यंत महाराष्ट्रातली दुर्दैवी घटना। परंतु हमीद दाभोळकरांनीच चॅनलवर सांगितलं की त्यांच्या तपासासाठी फक्त 4 पोलीस दिलेले आहेत, फक्त 4 पोलीस। आता विचार करा, हा एवढा मोठा व्यापक कटाचा भाग असलेला जो खून आहे ज्याच्यामध्ये सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिमाण आहेत, त्या खटल्याचे धागे दोरे कुठे लपलेले असतील आपल्याला माहीत नाही। त्याच्या तपासासाठी जर फक्त 4 पोलीस जर मिळू शकत असतील तर जे सामान्य आहे त्यांचं काय होणार। आज सकाळचं एक उदाहरण सांगतो। माझे मुंबईत पुण्यातले पत्रकार मित्राचा मी वाटेत असताना फोन आला। एका मुलीचा खून झाला, बलात्कार करून खून झाला आणि तिचा प्रेत खेड्यामध्ये झाला, फेकून दिलं। कुत्र्यांनी ते प्रेताचे लचकेवर तोडल्यामुळे फक्त हाडं राहिली आणि ते नंतर हाडं सापडली। त्या आई, त्या मुलीची आई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी हेलपाटे मारते। शेवटी तिने आज येऊन पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं। म्हणजे आम्हाला न्याय मिळवण्यासाठी मीडियाकडे किंवा न्यायव्यवस्थेकडेच धाव घ्यावी लागते आणि तिथे आज पुरेशी व्यवस्था नाही। हा एक भाग झाला। दुसरा महत्त्वाचा भाग काय आहे की पोलिसांची संख्या नाही, सरकार म्हणतं आमच्याकडे फंड नाही। आज 75,000 कोटी, 74,000 ऑड कोटी म्हणजे 75,000 कोटी धरा, एवढीच अमाऊंट पूर्ण देशामध्ये पोलीस व्यवस्थेवर खर्च केली जाते। परंतु प्रत्यक्षात ती 1.5 लाख कोटी असली पाहिजे कमीत कमी।
न्यायव्यवस्थेची ती स्थिती आहे. न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयाला किमान सध्या 4,000 कोटीची जी तरतूद आहे ती 15,000 कोटी एवढी नियमाप्रमाणे असायला पाहिजे. बाकी हायकोर्ट, खालचे कोर्ट्स, तिथं स्थिती इतकी दारुण आहे की आज अनेक कोर्ट्स अक्षरशः गोडाऊनमध्ये किंवा रेकॉर्ड रूम असतात ना, त्या रेकॉर्ड रूममध्ये कोर्ट बसतात. आपण जर कधी कोर्टात गेला असं आपण असणारच ते पाहिलेली स्थिती. अत्यंत कोंदट कुबट वातावरणामध्ये न्यायाधीशांनी न्याय करावा अशी अपेक्षा आपण बाळगतो. आपला न्याय कसा मिळेल? आपला न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे या ड्रास्टिक चेंजेस करण्याची गरज आहे. सरकार म्हणतं आमच्याकडे फंड नाही, परंतु मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे सरकारचं जे कामच नाही, सरकारचं काम एअरलाईन चालवणं नाही, सरकारचं काम हे हॉटेलं चालवणं नाही, अशोक हॉटेल चालवतात, पोर्ट चालवणं हे सरकारचं काम नाही. सरकारची भारतामध्ये आज केंद्र सरकारच्याच ज्या 300च्या आसपास कॉर्पोरेशन्स आहेत त्यातली 77 तोट्यात आहेत आणि त्यांचा संचित तोटा आतापर्यंत लाखो कोटी रुपयांपर्यंत जाऊन ठेपला आहे आणि दरवर्षी तो वाढतच चाललेला आहे. आता तिथे तुम्हाला खर्च करायला पैसा आहे, तुम्ही तिथे खर्च करता नव्हे तर एक एक वेतन वाढत जात, त्यात भरच घालत चाललेले आहेत आणि पुन्हा रडत आहे की 1.25 लाख कोटी रुपये. आता 7व्या वेतन आयोगामुळे आपल्या सर्वांमध्ये 1.25 लाख कोटी रुपयाचा तिजोरीवर भर पडला, म्हणजे नागरिकांवरच भर पडलेला आहे. आपल्याला त्या बदल्यामध्ये काय मिळतं? त्या बदल्यामध्ये जे नागरिकाला काय पाहिजे असतं, त्याला सुखी, समाधानी, संतुष्ट, स्वतंत्र जीवन पाहिजे असतं. शासनाचा कमीत कमी हस्तक्षेप पाहिजे असतो आणि त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, त्याचं प्रॉपर्टीचं स्वातंत्र्य असेल, ते स्वातंत्र्य अबाधित राहायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. प्रत्यक्षात ते तर होत नाही. आणि जे पोलीस खातं आहे किंवा जे न्यायव्यवस्था आहे आज बदनाम होत चाललेली आहे. पोलिसांचे दोष नाहीत असं कुणीही म्हणणार नाही, त्याचं धाडस करायचं कारण नाही. परंतु त्याच वेळेस त्यांच्या ज्या गंभीर अडचणी आहेत, त्यांच्या आरोग्याच्या अडचणी आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत, त्यांच्या कामाच्या तासांच्या अडचणी आहेत, त्यांच्या सुट्ट्यांच्या अडचणी आहेत, त्यामुळे मानसिक तापामुळे त्यांच्यामध्ये अनारोग्याचं प्रमाण, ज्याला मानसिक अनारोग्य आणि शारीरिक अनारोग्य हे प्रमाण एवढं वाढलं आहे की अलीकडं आपण वाचत असाल, आपणच लिहिलं असेल, अनेक पोलीस आत्महत्या पण करत आहे. ही रजा नाही दिली साहेबांनी किंवा साहेबांचं तर सांगायचा मुद्दा असा की मानसिक अनारोग्य आहे की नाही, तर आहे. अगदी त्यांचा वाढदिवस असो, कोणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, सुट्ट्या वेळेवर मिळत नाहीत. कारण संख्याच नाही तेवढी. त्याचं मूळ कारण काय आहे की जेवढे पोलीस नियमाप्रमाणे दर लाख लोकसंख्येमागे पाहिजे 222, किमान 222, त्याच्या निम्म्यापेक्षा प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर तो ताण येणं स्वाभाविक आहे. आता सरकारचा आता नवीन प्रस्तावित कायदा आहे, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट. तो पास, आम्ही तर त्याच्या विरोधातच आहोत, कारण आम्ही स्वतंत्रवादी आहोत. नागरी स्वातंत्र्याच्या कोणताही आडवा येईल असा कायदा नसलाच पाहिजे. पण हा कायदा समजांनी बळजबरीने आणला. काम कोणाचं वाढणार आहे? पोलिसांचं काम वाढणार आहे. म्हणजे परवानगी 100पेक्षा जास्त लोक जमणार आहेत, परवानगी घ्यायला त्यांच्याकडेच जायचं. 100पेक्षा जास्त कुठे जमले परवानगी घेतली नाही, गुन्हे दाखल करणार त्यांनीच जायचं, तेच पुन्हा न्यायालयात जायचे. म्हणजे प्रलंबित खटल्यांचं प्रमाण जे आहे ते वाढत जाणार एकीकडं. आणि दुसरीकडे हा जो एक कामाचा जो ताणतणाव आहे पोलिसांवरचा, तोही वाढत जातो. आणि याच्यामध्ये काय होतं की खरे जे गुन्हे होतात त्या तपास करण्यासाठी जो वेळ पाहिजे, त्यासाठी जे प्रशिक्षण पाहिजे, म्हणजे ते कायद्याचं असेल, टेक्नॉलॉजीचं असेल, फॉरेन्सिकचं असेल, हे टेक्नॉलॉजीची त्यांचा आता आपल्याला माहिती आहे की शास्त्र हे दर 2-3 वर्षांनी बदलत असतं का अजून विकसित होत असतं, ते होत नाही. आज आपण पाहिलं विसेरा ठेवण्याची, आता पुण्यामध्ये ससूमध्ये ठेवतात, तिथली अवस्था तर इतकी वाईट आहे विसेऱ्याची की कोणत्या आरोपीचा तो, म्हणजे कोणत्या मृताचा तो विसेरा होता हे सांगणं सुद्धा त्यांनाच अवघड जातं. अनेकदा ही वस्तुस्थिती आहे. मग न्यायवैद्यक ज्याला आपण म्हणतो, फॉरेन्सिक ज्याला म्हणतो, जो न्यायालयामध्ये जो खरा न्याय आपल्याला पाहिजे असतो ते मिळण्याची शक्यता कितपत राहते. मग आम्हाला सुरक्षा नाही, आम्हाला वेळेवर न्याय मिळत नाही. तर शासनाचं जे मूलभूत कार्य आहे की नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला एक सुरक्षितता मिळाली पाहिजे पुरेशी, त्याला सेफ वाटलं पाहिजे. आणि त्याला जर कोर्टात जायचं असेल किंवा कोर्टात त्याच्या विरुद्ध जाऊ, बाजून जाऊ, जे काही आहे ते वर्ष 1.5 वर्षामध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे. आणि नुसता निकाल लागला नाही पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे.
ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व नागरिकांची सर्वांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा जर पूर्ण करायची असेल तर ही सगळी संख्या त्यांची वाढवणं, त्यांच्यासाठी फंडिंग आर्थिक सहाय्यता जी आहे ती जवळपास दुप्पट ते न्यायाधीशांसाठी 10 पट करण्याची अत्यंत गरज आहे. या संदर्भात आम्ही माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेब यांना विस्तृत पत्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये सविस्तर आकडेवारी आम्ही जोडली आहे की कोणत्या खात्यामध्ये सध्याची काय स्थिती आहे, जगात काय स्थिती आहे आणि आपली कमतरता नेमक्या काय आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणजे आपण नुसतं फक्त काय करतो दोष दाखवत नाही आहोत, ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला फंड्सचा जो प्रॉब्लेम आहे तो फंड्सचा प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता. नवीन तुम्हाला कर लावायची त्यासाठी गरज नाही, तुम्हाला त्यासाठी काही करायची गरज नाही. जो उद्योग तुमची करायला नाही पाहिजे, जे तुमचं कामच नाही आहे ते काम तुम्ही करू नका. ते खाजगी क्षेत्राला करू द्या किंवा मॅनेजिंग एजन्सीज नेमून त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या, परंतु तुम्ही त्यातनं बाहेर पडा आणि तुमचा जो भर आहे तो प्रशस्त. मोदी सरकारने मोदी साहेबांनी काय आश्वासन दिलं होतं नागरिकांना की मी कमी मिनिमम गव्हर्नन्स पण स्ट्रॉंग गव्हर्नन्स देईल. प्रत्यक्षात काय झालंय, मिनिमम गव्हर्नन्स तर होत नाहीये, स्ट्रॉंग तर अजिबातच नाहीये, तो विकच होत चाललेला दिवसेंदिवस. त्यामुळे आम्ही मोदींना त्यांच्याच घोषणेची आठवण करून दिली आहे की तुम्ही तुमच्याच घोषणेवर अंमल करा